नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. चिंचोडी पाटील मध्ये यात्रोत्सव उत्साहात संपन्न. पैलवान कृष्णा म्हस्के चिंचोडी पाटील केसरी चांदीच्या गदेचे मानकरी, तर पैलवान शुभम काळदाते विद्यार्थी केसरी गदेचे मानकरी. चिंचोडी पाटील येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त 2 दिवस यात्रोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी गुरुवार 2 जून रोजी पहाटे पैठण येथून पायी कावड आणलेल्या जलाने श्री हनुमानाची मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. सूर्योदयाला हनुमान जन्म पाळणा गीत गाऊन व शोभेच्या दारूच्या सलामीने साजरा करण्यात आला. त्यानंतर कावडधारकांनी वाजत गाजत संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा करत गावातील सर्व मंदिरातील मूर्तींना जल अर्पण केले. दिवसभर भाविकांनी नैवेद्य अर्पण करत दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी 7 वाजता पालखी छबिना मिरवणूक काढण्यात आली. यात संभाजी महाराजांची नाटिका व वानर सेनेने दर्शकांची मने जिंकली. त्यानंतर शोभेच्या दारूची आतिषबाजी सादर झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पासून 3 वाजेपर्यंत पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या वांगे भाकरीचा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांच्या जंगी हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथमच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चिंचोडी पाटील विद्यार्थी केसरी मानाची गदा व रोख इनाम 3000 रुपये ठेवण्यात आले होते. तसेच सालाबादप्रमाणे कैलासवासी पैलवान रामराव दादा पवार यांचे स्मरणार्थ चिंचोडी पाटील केसरी मानाच्या गदेची कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. साखळी पद्धतीने खेळवलेल्या या कुस्त्यांमध्ये दोन्ही मानाच्या गद्याच्या कुस्त्या निकाली झाल्या. विद्यार्थी चिंचोडी पाटील केसरी उपांत्य फेरी सार्यक दवणे व शुभम काळदाते, भार्गव करांडे व यशोधन हजारे अंतिम फेरी शुभम काळदाते व भार्गव करांडे यांच्यात होऊन शुभम काळदाते याने मानाची गदा पटकावली व रोख इनाम 3000 रुपये मिळवले. भविष्यात गावात मल्ल तयार करण्यासाठी चांदीची गदा विद्यार्थ्यातून कुस्ती खेळाडू घडवून त्यात करिअर करण्याची संधी मिळावी या उद्देशाने यावर्षी चिंचोडी पाटील विद्यार्थी केसरी स्पर्धा सुरू केल्याची भावना इंजिनियर प्रवीण कोकाटे व सरपंच शरद पवार यांनी व्यक्त केली. चिंचोडी पाटील केसरीत पैलवान ज्ञानेश्वर राऊत व पैलवान गुरुप्रीत, पैलवान कृष्णा म्हस्के व पैलवान विकास तावरे, पैलवान मनोज पवार व पैलवान अमोल दिंडे, पैलवान अनिल लोणारे व पैलवान युवराज कर्डिले यांच्यात कुस्त्या होऊन अंतिम फेरीत पैलवान कृष्णा म्हस्के व पैलवान अनिल लोणारे यांच्यात कुस्ती होऊन पैलवान कृष्णा म्हस्के हे चिंचोडी पाटील केसरी होऊन चांदीची गदा पटकवली. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर, थोर देणगीदार अशोक मांडगे, यात्रा समितीचे सरपंच शरद पवार, इंजिनियर प्रवीण कोकाटे, महेश जगताप, विश्वसागर कोकाटे, जानू तनपुरे, संतोष हजारे, तुळशीराम कोकाटे आदी उपस्थित होते. चिंचोडी पाटील प्रतिनिधी संजय ठोंबरे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.